Hello student, in the standard 7th science we are going to learn the topic soil from the chapter number 3, properties of natural resources. In this topic we will learn about the properties of the soil. Soil is the mixture of organic matter, minerals, gas, liquids, organisms that together support life, Earth's body of the soil. It is the skin of the earth. Soil is capable of supporting plant life and is vital to life on earth. Now the properties of the soil, that is the main property is the color. Color is important property of the soil. The soil gets in its color as a result of the several processes. It is the near land surface is darker than the color of the lower layer. There are some layers in the soil. The soil may be different colors: black color, red color, copper color, and yellow color. These colors are various ingredients. And gray also. Another color is a gray also. These are the 5 colors of the soil. Colors of the soil are useful for its classification, indicating the several properties of the lands. The properties of the soil such as the fertility. Second is the drainage of the water. And third is the capacity to hold water. These are the main properties according to this. The soil depend upon, the color of the soil depend upon the texture of the organic ingredients as well as the chemical ingredients like iron and lime. फर्टिलिटी आपण आता हेच मराठीत समजून घेऊया. माती ही विविध घटकांचं मिश्रण आहे. त्याच्यामध्ये क्षार आहेत, वायू आहेत, पाणी असतं, काही ऑर्गॅनिझम्स असतात, त्याच्यामध्ये जीवन जगत असतात, ऑर्गॅनिक मॅटर्स असतात आणि हे अनेक वर्षापर्यंत ते पृथ्वीवर हे जगत असतात. ते ऑर्गॅनिझम्स इट इज कॅपेबल ऑफ द सपोर्टिंग प्लांट लाईफ. त्याच्यामध्ये सजीव जगू शकतो अशी क्षमता मातीमध्ये असते. मातीचा रंगावरून त्याचे खास करून एक भाग पडले जातात. काळ्या रंगाचं, लाल रंगाची माती, तांबूस रंगाची माती आणि येलो रंगाची माती आणि ग्रे रंगाची माती. तर अशा मातींवरून आपण त्याचे म्हणजे हे मातीचे रंग त्याच्यातील घटकांमुळे झालेले असतात. जे काही ऑर्गॅनिक्स म्हणजे पदार्थ असतात, कार्बनी पदार्थ, त्यांच्यामुळे त्याच्यामध्ये रंग आलेला असतो. त्याची एक प्रॉपर्टी फर्टिलिटी म्हणजे उपजाऊता, ज्याच्यामध्ये पिकाची नापिकता आणि सुपीकता आणि नापिकता ह्या 2 गोष्टी मोजल्या जातात. ड्रेनेज ऑफ द वॉटर. ड्रेनेज म्हणजे त्याच्यामधून पाणी वाहून नेण्याची क्षमता. पाणी जितकं त्याच्यातून वाहून नेलं जाईल ते नेमकं, आणि एक पाणी धरून ठेवण्याची क्षमता. या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ड्रेनेज आणि कॅपॅसिटी या दोन्ही प्रकार हे वेगवेगळ्या ठिकाणी वापरले जाऊ शकतात. ते आपण आता पुढील घटकांमध्ये बघूया. मातीचा रंग हा त्याच्या टेक्स्चरवर अवलंबून असतो. त्याला मातीचा पोत असं म्हणतात. मातीचा पोत आणि ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट्स, त्याच्यामधील सेंद्रिय पदार्थांचा जो काही घटक असेल त्याच्यावरून. त्यानंतर त्याचे रासायनिक घटक आयर्न आणि लाईम. लाईम म्हणजे आपण त्याच्यामधला लोह किती असतं आणि लाईम म्हणजे त्याच्यामधले खारटपणा किती असतो. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
द कलर्स डिपेंड्स ऑन द टेक्स्चर्स. हे कलर्स आहेत, त्याचे प्रॉपर्टीज हे महत्त्वाचे आहेत, ज्याच्यामधून जमिनीची क्षमता ओळखली जात असते, ड्रेनेज, त्याचं वॉटर त्याच्यातून, आणि त्यानुसार शेतीस कोणतं योग्य आहे ते ठरवलं जात असतं. आता इथे एक प्रयोग दाखवलेला आहे, याला थोडक्यात तुम्हाला सांगतो. त्याच्यात पुस्तकामध्ये जी दिलेली प्रोसिजर्स त्यानुसार बोलतो. याच्यामध्ये आपल्याला एक मेजरिंग सिलेंडर घ्यायचं आहे, एक फनेल घ्यायचं आहे. त्या फनेल्स म्हणजे आपण ज्याला नरसाळा असं म्हणत असतो, या फनेल्समध्ये एक कागदाचा, ज्याला आपण गाळण कागद असं म्हणतो मराठीमध्ये, तो गाळण कागद घ्यायचं आणि 3 प्रकारच्या मातीचं द्रावण बनवायचं. तिन्ही द्रावण एकामध्ये वाळू घ्यायची, त्याचं आणि पाणीचं मिश्रण करायचं आणि ते येथून ओतायचं. या गाळण कागद टाकायचं आणि याच्यातून ओतायचं. याच्यातून पाणी थेंब 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 गळून तो गळायला लागेल. त्यानंतर एक सँडी सॉईल घ्यायची, म्हणजे वालुकामय असलेली माती, ज्याच्यामध्ये काही मातीचे खडे आहेत, ती माती घ्यायची. ती घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तिथून पण पाणी आहे, ते टाकल्यानंतर त्याचं द्रावण बनवायचं आणि ते टाकलं आणि त्याचे थेंब थेंब गळायला लागेल. आणि तिसऱ्या भागामध्ये पण आपण काय घ्यायचं, एक क्ले घ्यायचा, ज्याला आपण चिकण माती असं म्हणतो, ती घ्यायची आणि त्याचं द्रावण टाकायचं. ते द्रावण टाकल्यानंतर त्याच्यातून पाणी गळू लागेल. आता तुम्हाला ए सिलेंडरमध्ये, बी आणि सी या तिघांमध्ये जास्त पाणी कुठे दिसते, या ठिकाणी, त्यानंतर याच्यामध्ये, त्यानंतर याच्यामध्ये. याचा अर्थ जास्त वेळ जे पाणी आहे धरून ठेवलं ते या मातीने धरून ठेवलं. सँडमधून, मातीतून पाणी हे झिरपत जात असतं, म्हणून ही शेतीला उपयुक्त नाही. पण जी चिकण माती असेल ती अत्यंत उपयुक्त असते. या मातीमध्ये थोडी क्षमता असते ड्रेनेजची. आता हा प्रयोग इंग्रजीमध्ये समजून बघूया. द 3 measuring cylinders, 3 glass funnels, filter paper, water and fine sand, coarse sand and the soil from the earthen pot used for growing plants, etc. एखाद्या झाडामधून, जिथे आपण झाड वाढलेलं असं कुंड्यातून ते घ्यायचं. प्रोसिजर काय, फिट द कोन ऑन द फिल्टर पेपर in the 3 glass funnels. Fill the cones with the equal quantities A, B, C. In the A there is a sand, B in the sand soil and C is the clay respectively. Place the funnel on the measuring cylinder. Pour 1 test tube of the water into each funnel and observe how much water is collected in each measuring cylinder. Now inference, there is in the cylinder A there is much more water than the C, and in the B there is also the more than C and less than A. Means in this clay it is a capacity of holding water is a much higher than others. That is, drainage of the water in the sand and the sandy soil is a more. This is the inference, म्हणजे हे आपला अनुमान आहे. Now the types of the soil on the basis of the soil texture. मातीचा पोत. मातीचा पोत म्हणजे आपण ज्याला हात लावल्यानंतर आपल्याला ते कळतं, जाडसर माती, त्यानंतर बारीक माती, त्यानंतर आणखी चिकण माती. ती अत्यंत मऊ लागत असते. आपण त्याच्या कधी मूर्ती बनवताना आपण वापर करत असतो. त्याचे 3 टाइप्स पडतात, सँडी सॉइल, सिल्ट सॉइल अँड क्ले सॉइल. सिल्ट सॉइल म्हणजे गाळ ज्याला असं म्हणत असतो आपण. सँडी सॉइल म्हणजे ज्याला आपण वाळू म्हणत असतो. आणि क्ले सॉइल ज्याला आपण चिकण माती असं म्हणत असतो. याच्यात फरक काय असतो आपण एक एक बघूया. The texture of the soil is determined by the proportion of the particles of the various size in it. त्यांच्या पार्टिकलच्या साईज वरून त्याला आपण म्हणत असतो टेक्स्चर. The proportion of the sand in the sandy soil, now we learn, that is large particle. बघा आकृतीत दिसते तुम्हाला कशा प्रकारचे लार्ज पार्टिकल्स आहेत फोटोमध्ये. The high sandy soil is high large particle. Water drain rapidly. याचं आणखी एक वैशिष्ट्य की water drain rapidly than others. It is easy to plow
प्लॉग धिस सॉइल. प्लॉग म्हणजे नांगरणी करण्यासाठी याच्यामध्ये सहज शक्य आहे. सिल्ट सॉइल ही नांगरणी करण्यायोग्य नसते. हिच्याहून याच्यामध्ये नांगरणी करण्यास थोडा त्रास होत असतो. आणि क्ले मध्ये तर प्रचंड प्रमाणामध्ये होत असतो, मात्र तो त्या पद्धतीने आपल्याला म्हणता येईल. सिलिकॉन डायऑक्साईड हा घटक जास्त असतो वाळूमध्ये. दॅट इज, त्याला क्वार्ट्ज म्हणतो आपण. कधी बघितलं असेल की पारदर्शी खडे दिसतात बघा वाळूमध्ये. तुम्ही वाळू जर हातात उचलली तर त्याच्यामध्ये बारीक असे पारदर्शक खडे, पाण्यासारखे दिसणारे खडक सारखे दिसतात. त्याला सिलिकॉनचे खडे असं म्हणतात, सिलिकॉन डायऑक्साईड. These particles do not dissolve in water. Therefore, the soil has a very little capacity to supply nutrients. There is a little capacity to supply nutrients. आपल्याला ह्या वाळूचं आपल्याला न्यूट्रिएंट्स त्याच्यातून मिळण्याची शक्यता अत्यंत कमी असते. सिल्टमध्ये काय असते? The properties of the silt soil are the medium size. Silt soil is not pliable as a sandy soil. However, it is much more pliable than clay soil. This soil contains a large proportion of organic material. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऑर्गॅनिक मटेरियल असतं. That is, the supply of the nutrients is more in that much greater. And silt soil is called as a sedimentary soil also. The sedimentary soils, there is a types of the rocks we called as. Now in the clay soil, the proportion of the small particles is maximum. The particles of the clay soil feels smooth to touch. Clay soil has a high water holding capacity. याच्यात एक महत्त्वाचं वैशिष्ट्य तुम्हाला याच्यामध्ये समजेल की कशा प्रकारचं त्याच्यामध्ये हाय होल्डिंग कॅपॅसिटी आहे. नाव स्ट्रक्चर ऑफ द सॉइल, ज्याला मातीची संरचना असं म्हणतो. द स्ट्रक्चर ऑफ द सॉइल डिपेंड्स अपॉन द डिफरंट शेप्स ऑफ द पार्टिकल्स इन इट. त्यातील जे कण असतात त्या कणांचा आकार आकृत्या काढून ठेवल्या आहेत आणि या पद्धतीचं बघू शकता तुम्ही की त्यांना आपण वेगवेगळ्या प्रकारच्या माती तुम्ही पाहत असाल. चालताना तुम्हाला हे जाणवत असेल. हे पृष्ठभाग आहे, हा पृष्ठभाग आहे, काही आहेत. आणि हे बघा या ठिकाणी पण अशा प्रकारची माती तुम्हाला प्रत्येक प्रांतामध्ये जाल तसं मातीचा आकार हा बदलत असतो. देर इज अ कॉलमनार. कॉलमनार मीन्स स्तंभकृती असते त्याच्यामध्ये. लॅमिनार म्हणजे जसं सनमायकाचे जसे स्तर असतात प्लायवूडचे त्या पद्धतीचा तो स्तर आपल्याला दिसतो, आकृतीमध्ये दिसते. ग्रॅन्युलर्स म्हणजे कणांची असलेली ती माती असते. त्यानंतर ब्लॉक शेप म्हणजे असा मोठे पेवर ब्लॉक्स कसे असतात तशा प्रकारचा आकार, ठोकळ्यांचा हे मातीचा आकार हा दिसून येतो. द फर्टिलिटी ऑफ द सॉइल डिपेंड्स ऑन द स्ट्रक्चर. या स्ट्रक्चरवर त्याची फर्टिलिटी डिपेंड्स असते. द ॲडव्हान्टेज ऑफ द गुड सॉइल स्ट्रक्चर इज अ रूट्स गेट्स अ सफिशियंट सप्लाय ऑफ द ऑक्सिजन. आकृतीत तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीचं सप्लाय त्याच्यात आवश्यक असतं. वॉटर ड्रेनेज इज अ गुड, देअरफॉर द रूट्स ऑफ द प्लांट्स ग्रो वेल. ह्या स्ट्रक्चरवरच आपल्याला मातीमध्ये किती ती प्लांट्स हे जगू शकेल हे आपल्याला अभ्यास करता येऊ शकतो. आकृतीत पाहत आहात तुम्ही. नाव यूज ऑफ द सॉइल. दॅट इज देर इज अ 3 uses ऑफ द सॉइल. प्लांट कॉन्झर्वेशन, वनस्पतीच्या संवर्धनासाठी. कॉन्झर्वेशन म्हणजे संवर्धन. दॅट इज द हेल्प टू प्लांट ग्रो. सेकंड, वॉटर कॉन्झर्वेशन. इन द लेक्स, अराउंड द लेक्स देर इज अ बंड्स. बंड्स म्हणजे बांध असं म्हणत असतो आपण. ते मातीच्या द्वारे ते बनवले जात असतात आणि त्याच्यातून आपल्याला पाणीचं संवर्धन करता येऊ शकतं. सॉइल होल्ड्स वॉटर. दॅट इज रिझल्ट मीन्स ऑफ द बर्न्स अँड लेक्स. आणि हे वर्षभर आपल्याला वापरता येऊ शकतं. प्लास्टिसिटी. प्लास्टिसिटी म्हणजे काय? गिव्हन एनी शेप टू द सॉइल. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड एज अ प्लास्टिसिटी. Required shape, because the plasticity we can use it to make an article of the various variety of the shapes. These articles can be baked, make them the heart and water storage, earthen pot, earthen lamps, idols, bricks, etc. are the articles
मेड फ्रॉम द सॉइल. आपण मातीपासून किती विविध प्रकारचे त्याचा केवळ त्याच्यामध्ये एक आकार देण्याची एक क्षमता असते आणि त्याचा वापर आपण करत असतो. आपण विटा बनवतो बांधकामासाठी वापरण्यासाठी, त्यानंतर मातीची भांडी बनवतो पाणी पिण्यासाठी, त्यानंतर मूर्त्या बनवत असतो, काही आर्टिकल्स बनवत असतो या गुणधर्मामुळे. म्हणजे हे तिन्ही यूज हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे आपल्या जीवनामध्ये खूप मोलाचं असं कार्य करतात. नाव सम युजफुल टाइप्स ऑफ द सॉइल. चायना क्ले, दॅट इज वी कॉल्ड एज अ केओली. त्याला केओलिनेट सुद्धा असं म्हणत असतं. चायना क्ले इज an industrial minerals of the type of kaolinite. Kaolinite, it is found in the China, hence called as a China clay. Upon heating, the soil acquires a glaze and the hardness, therefore used for the making crockery. आपण कप, बशी किंवा कोणते न कोणते पदार्थ वस्तू बनवण्यासाठी आपल्याला आता बाथरूममध्ये असणारे जे टाईल्स असतात, टँक्स असतात, लॅबोरेटरीमधले ॲपरेटस असतात, काही मास्क असतात, जार्स असतात, यांचा सुद्धा वापर याच्यामध्ये केला जात असतो. या चायना क्लेचा वापर केला जात असतो. इट इज व्हाईट इन कलर अँड इट इज यूज टू मेक व्हेरियस क्रॉकरी, बाथरूम टाईल्स एक्सेट्रा. अनदर शाडू सॉईल. याच्या मूर्त्या बनवतो आपण बघा चित्रामध्ये. व्हाईटिश इन कलर अँड इट इज यूज फॉर मेकिंग द स्टॅच्यू. द टेराकोटा इज दिस सॉईल इज red in color and decorative article, and pots used to growing the plants are made from the soil. एक टेराकोटा म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा एक भांड्यांचा माती असते. तुम्ही बघा असे अनेक पॉट्स पाहिले असतील. त्यानंतर मुलतानी माती, जिला आपण मुलतानी सॉईल असं म्हणतात. दिस सॉईल इज यूज फॉर द कॉस्मेटिक. सौंदर्य प्रसाधनामध्ये टाकण्यात येत असते किंवा त्याच्यासाठी वापर करण्यात येत असतो. ही अत्यंत चिकण माती असते. नाव सॉईल टेस्टिंग म्हणजे मातीचं परीक्षण ज्याला म्हणतो आपण. हे का करायचं, तर त्याच्यामध्ये कोणते घटक आहेत, टू फाइंड देअर इज अ डिफिशियन्सी ऑफ एनी इन्ग्रेडियंट्स अँड टू डिसाइड व्हॉट मेजर्स शुड बी टेकन. त्याच्यामध्ये अभाव काय आहे, कोणते कोणते घटक कमी पडले, काही क्षार कमी आहेत का, काही आयर्न कमी आहे का, मग त्याच्यावर काय उपाय करता येतील. व्हॉट मेजर्स म्हणजे काय उपाय, शुड बी टेकन टू रिमूव्ह द डिफिशियन्सी. मग याच्यातून काय एक्झामिन करतात, तर याच्यामधून आपल्याला त्याचा रंग बघता येतो. त्या रंगावरून त्याच्यामध्ये असणारे इन्ग्रेडियंट्स पाहता येतो. टेक्स्चर बघता येतो. टेक्स्चर्सवरून आपण त्याचा अर्थ काढू शकतो. आणि ऑर्गॅनिक मॅटर्स, त्याच्यामधले जे कार्बनिक जे पदार्थ आहेत, संयुग जे आहेत ते बघता येत असतात आपल्याला. ड्युरिंग द सॉईल टेस्टिंग द सॉईल इज एक्झामाइन्ड, द कलर्स, टेक्स्चर अँड द प्रपोर्शन ऑफ द मॅटर इन इट. The sample is collected for the testing, is dried in an open space in the shade for the 8 to 10 days and then sifted to the sieve. The two tests, namely the pH and the electrical conductivity. pH आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ह्या दोन प्रकारामध्ये दोन पद्धती असतात. त्याच्यातली pH म्हणजे जिला आपण ही सायंटिस्ट डॅनिश सायंटिस्ट जे होते डेन्मार्कमधील सोरेनसेन यांनी हा शोधलेली पद्धत आहे. बेस्ड ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द हायड्रोजन आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन वरून ते ठरवलं जात असतं. त्याला मराठीमध्ये सामू असं म्हणतात. पाण्याचा किंवा मातीचा किंवा कोणत्याही केमिकलचा सामू शोधणे. दॅट इज द कंटेंट ऑफ द हायड्रोजन. ड्यू टू दॅट देअर इज अ ॲसिडिटी अँड बेसिसिटी. या गोष्टी पाहिल्या जात असतात. ॲसिडिटी below the 7 and above the 7, that is the neutral. The pH of the soil, and it is the important for the plant growing. Characteristics of the soil can determine the fertility of the soil in the field. Hence the acidic soil is called as a less than 6.5 pH. Neutral soil in between the 6.5 and 7.5. Alkaline soil pH is higher than 7.5. The causes of diminished soil fertility. The soil pH less than 6 or the higher than 8. Due to that,
there is a fertility is the less of the soil, the low proportion of the organic matter, no proper drainage of the water, repeated cultivation of the same crop, continuous use of the saline water, excessive use of the chemical fertilizers and pesticides. जनरली ज्या नापिकिका येत असते मातीमध्ये तर त्याच्यातला pH जो असतो तो 6 पेक्षा कमी असेल आणि 8 पेक्षा जास्त असेल तर त्यामुळे त्याच्यामध्ये त्याची क्षमता कमी होऊन जाते पिकं येण्याची. त्याच्यातलं मधलं ऑर्गॅनिक मॅटर हे कमी होऊन जातं. काही पदार्थ जे असतात ते आवश्यक असतात. नत्र स्फुरत पालाश टाकावं लागतं आपल्याला. नो प्रॉपर ड्रेनेज ऑफ द वॉटर, त्या मातीमधून पाण्याचं नीट निचरा होऊ शकत नाही. ड्रेनेज म्हणजे निचरा. आणि रिपीटेड कल्टिवेशन, सारखं एकच प्रकारचं पीक घेत गेलात तर त्या जमिनीची त्याच्यातली क्षमता संपत जात असते. कंटिन्युअस यूज ऑफ द सलाईन वॉटर, त्याच्यामध्ये माती किंवा क्षार असलेलं पाणी, सलाईन म्हणजे सॉल्ट स्वरूपातलं पाणी जे असेल ते जर त्याच्यात वापरायला गेलं तर त्याच्यामध्ये सॅलिनिटी होऊन जाते. एक्सेसिव्ह यूज ऑफ द केमिकल फर्टिलायझर, जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पेस्टिसाइड्स आणि फर्टिलायझर मातीमध्ये यूज करू नये आणि त्याच्याने आपल्याला काय होऊ शकतं, त्याच्याने माती ही कमी होऊ पीक देत असते. द क्रॉप शुड बी रोटेटेड इन अंडर द मेंटेन द फर्टिलिटी ऑफ द लोड. त्याच्यासाठी काय करावं लागतं, नेहमी पिकांची अदलाबदल करावी लागते. फर्टिलायझर्स यूज करण्यापेक्षा काही केमिकल फर्टिलायझर टाळावेत. फर्टिलिटी ऑफ द लँड डिक्रीजेस आफ्टर हार्वेस्टिंग ऑफ द व्हीट. हेन्स द लेग्युमिनियस क्रॉप्स लाईक द पीनट, मूग, मोठ, bean, pea, lentil, Bengal gram, soybean should be cultivated to restore the fertility of the soil. तर काही पिकांची अदलाबदल तिथे करायची असते. You know, remember that the World Soil Day is a 5th December to make the efforts for the conservation of the soil. तर अशा रीतीने आपण आज सॉइल आणि त्याची प्रॉपर्टीज आपण पाहिलेल्या आहे. नाव यू हॅव टू लर्न and write the points in your notebook. Thank you.